मेसेज का करत नाहीये? काय झालं ऋषी? खूप त्रासलेला वाटतोस. दादा, मी माझ्या मित्राला मेसेज करून काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला चुकीचा अर्थ लागला. मला हे स्पष्ट कसं करायचं ते कळत नाहीये. हे बघ, डिजिटल संवाद कधी कधी अवघड असतो, पण जर तू काही मूलभूत गोष्टी शिकलास तर तुझे मेसेज स्पष्ट आणि प्रभावी होतील. प्लीज सांग, मला खरंच याची गरज आहे. डिजिटल संवाद म्हणजे ऑनलाईन माहिती शेअर करणे. चल, याबद्दल थोडं समजून घेऊ. तर डिजिटल संवाद म्हणजे काय? जेव्हा आपण फोन, संगणक किंवा ॲप्स वापरून इतरांशी संवाद साधतो तेव्हा त्याला डिजिटल संवाद म्हणतात. उदाहरणार्थ, मेसेज करणे, ईमेल करणे किंवा व्हिडिओ कॉल्स करणे. म्हणजे जेव्हा आपण ऑनलाईन बोलतो तेव्हा तो डिजिटल संवाद असतो. अगदी बरोबर. स्पष्ट मेसेजेसचे महत्त्व. जेव्हा तू मेसेज पाठवतोस तेव्हा तो समजायला सोपा असायला हवा. उदाहरणार्थ, लवकर करूया असं म्हणण्याऐवजी चला हा प्रोजेक्ट शुक्रवारपर्यंत पूर्ण करूया असं लिही. हे साधं पण प्रभावी आहे. होय. इमोजींचा वापर. इमोजी मेसेजला मजेदार आणि भावनिक बनवतात. उदाहरणार्थ, आनंदी, दुःखी, चांगलं काम. म्हणजे मी माझे मेसेज मैत्रीपूर्ण बनवण्यासाठी इमोजीचा वापर करू शकतो. होय, पण त्याचा जास्त वापर टाळ. आता आपण पाहूयात संवाद साधण्यासाठीची विविध साधने. आपण वेगवेगळ्या कामांसाठी साधने वापरतो. त्वरित मेसेजेससाठी मेसेजिंग, औपचारिक संवादासाठी ईमेल्स, गट चर्चांसाठी किंवा वर्गांसाठी व्हिडिओ कॉल्स. प्रत्येक साधनाचा वेगळा उपयोग आहे, बरोबर? अगदी बरोबर. योग्य साधन निवडणं महत्त्वाचं आहे. जबाबदार राहा. मेसेज पाठवण्याआधी विचार करा. आदराने वागा आणि कधीही ऑनलाईन खासगी माहिती शेअर करू नका. हे खूप चांगले नियम आहेत. ऑनलाईन सुरक्षितता. अनोळखी व्यक्तींना ब्लॉक करा आणि संशयास्पद लिंक्स उघडणं टाळा. डिजिटल संवादात सुरक्षितता महत्त्वाची आहे. आपल्याला जोडण्यात इंटरनेटची भूमिका. तुला माहिती आहे का? भारत जगातील सर्वात मोठ्या इंटरनेट वापरकर्त्यांपैकी एक आहे. डिजिटल संवाद आपल्याला शिकायला, जोडायला आणि प्रगती करायला मदत करतो. दादा, मी माझ्या शिक्षकांसाठी ईमेल लिहितो. विषय फोटोसिंथेसिसवर अतिरिक्त माहिती सामग्रीसाठी विनंती. खूप छान. व्यावसायिक आणि मुद्देसूद आहे. आता मित्रांसाठी ईमेल कसा आहे? अनऑफिशियल. हाय, उद्या प्रोजेक्टबद्दल चर्चा करण्यासाठी भेटू शकतो का? परफेक्ट. तुझं टोन आणि स्पष्टता प्रेक्षकांनुसार अचूक आहे. धन्यवाद दादा, हे खूप उपयुक्त ठरलं. मला आनंद झाला. लक्षात ठेव, चांगल्या डिजिटल संवादामुळे काम, अभ्यास किंवा नात्यांमध्ये विश्वास आणि समज निर्माण होतो.